सह्याद्रीच्या हिरवेगार डोंगरामध्ये कपारीत बसलेलं एक शांत, देखणं आणि अद्भुत असं ठिकाण ते म्हणजे फिरंगाई देवीचं मंदिर। नानोली गावच्या जवळ असलेलं हे मंदिर उंच डोंगरावर विराजमान आहे। इथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता जरी पायवाटेसारखा असला तरी तो पुरेसा रुंद आहे आणि चढताना सभोवतालची निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकतात। आज आपण चाललो आहोत याच पवित्र निसर्गरम्य मंदिराच्या प्रवासाला। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण एका नवीन ठिकाणावरती आलो आहोत, जे ठिकाण खरं तर नानोली गाव म्हणजे तळेगाव जवळ असलेल्या नानोली गावातली फिरंगाई देवीचं डोंगर, तो माझ्या पाठीमागे दिसतोय, तिथं आज आपण आलो आहोत। आणि आज आपण याच फिरंगाई देवीला जाणार आहोत आणि या फिरंगाई देवीचं दर्शन घेणार आहोत आणि कसे आहे फिरंगाई देवीचं मंदिर आणि आसपासचा परिसर तोही आज आपण पाहणार आहोत। आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला तर सुरू करूया आजचा हा व्हिडिओ जो आहे फिरंगाई देवीचा। तर आपण पहिल्यांदा पाहूया या मंदिरासाठी येताना तुम्ही कुठल्या मार्गाने येऊ शकता। तर मित्रांनो, पुण्यापासून या मंदिरापर्यंतचं जे अंतर आहे ते 45 ते 50 किलोमीटर इतकं आहे। यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाहनाने थेट मंदिरापर्यंत येऊ शकता। जर तुम्ही मुंबईवरून या ठिकाणी येणार असाल तर साधारण 120 ते 125 किलोमीटर इतकं अंतर आहे। आणि जर तुम्ही रेल्वे मार्गाने यायचा विचार करत असाल तर या मंदिराच्या जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते म्हणजे तळेगाव रेल्वे स्टेशन। तुम्ही इथनं रिक्षा किंवा ॲटो करून तुम्ही डायरेक्ट मंदिरापर्यंत जाऊ शकता। तर या मार्गे तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता। तर मित्रांनो, आपण पोहोचलोय मंदिराच्या जवळपास। तर बघू शकता हा रस्ता तुम्ही बघू शकताय थोडासा अजून कच्चा आहे। इथं अजून काही डेव्हलपमेंट होत आहे, त्यामुळे हा रस्ता अजून आपल्याला असा साधा दिसतोय, परंतु काही दिवसांनी हा रस्ता नक्कीच चांगला होईल। कारण की यापूर्वी मी 4 वर्षापूर्वी आलो होतो तर या ठिकाणी रस्ता हा मात्र असा नव्हता, एकदम नॉर्मल रस्ता होता। तर तो बघू शकताय हा रस्ता थेट डोंगरावरती जातो, परंतु आपण गाडी घेऊन डोंगरावरती जाऊ शकत नाही आत्ता तरी। तर मित्रांनो, आपण डोंगराच्या खाली आपली गाडी लावणार आहे आणि तिथून पायी या डोंगरावरती जाणार आहे। तर मित्रांनो, गाडी आपण खाली लावून थोडंसं वरती आलोय, पण रस्ता आहे, परंतु आता पाऊस पडलाय, पावसामुळे काय आले गाड्या वर येत नाही। परंतु उन्हाळ्यामध्ये थोडी तुम्ही टू व्हीलर मात्र वरती येऊ शकते, फोर व्हीलरचं काय सांगता येत नाही, कारण की माती पूर्ण मोकळी झाली ना तर गाडी स्लिप मारेल। परंतु रस्ता आता पायवाट आहे, तर हे पायसाठी एकदम व्यवस्थित आहे। आणि खाली आता तिकडनं सुद्धा रस्ता करण्यात आलेला आहे, त्यामुळे पहिला फक्त साधा रोड होता, आता मात्र काही दगडे वगैरे टाकून थोडासा पक्का करण्यात आलेला आहे। नानोली गावाच्या बाजूने डोंगराकडे निघालो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला स्वागत करताना दिसतात ते रंगीबेरंगी फुलं। कुठं पिवळ्या रंगांची मोहक कळ्या, तर कुठं आकाशा एवढं निळा रंग घेऊन उमललेली फुलं, तर कुठं गुलाबी छटा पसरून मन मोहणारी फुलं। या फुलांच्या गंधाने आणि रंगाने भरलेली पायवाट जणू आपल्याला थेट निसर्गाच्या कुशीत घेऊन जाते। हिरवीगार झाडांनी बनवलेली सावली, त्यावर उमललेली ही रंगीत फुलं, यामधून चालताना प्रत्येक पाऊल आनंदाचा, भक्तिभावाचा आणि शांततेचा अनुभव देते। मित्रांनो, या डोंगरावरती आपण जर थोडंसं पावसाच्या थोडंसं नंतर आलो, म्हणजे आत्ता चालू आहे सप्टेंबर महिना, आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बघा तुम्हाला या डोंगरावरती सगळीकडे ना छानपैकी फुलं पाहायला भेटतात आणि भरपूर प्रकारची फुलं आहे। जसं आपण काच पठाराला म्हणतो ना फुलं आहे, तशीच आहे, म्हणजे त्या टाईपमध्ये फुलं आहे, पण बऱ्यापैकी तुम्हाला इथं फुलं पाहायला भेटतात आणि खूप सुंदर फुलं आहे। आणि हिरवगार डोंगरामध्ये पिवळी कलरची फुलं सगळ्यात जास्त इथं आपल्याला पाहायला भेटतात। तर आता आपण जवळ आलो आहे मंदिराच्या, हे बघू शकता समोर मंदिर आहे। आता आपण हा टप्पा पार करून आलो आहे। रस्ता वरती चांगला आहे, परंतु पावसामध्ये पाऊस झाल्यामुळं खरं तर वरती गाड्या येत नाही। इथं ट्रॅक्टर वगैरे सगळं आणलं जातं आणि इथं बघा आता पार्किंगला वगैरे केलेलं दिसतं यांनी, तर गाड्या पार्क करण्यासाठी केलेले आहे। तो झेंडा दिसतोय का, तो त्या झेंड्याविषयी जायचं आहे आपल्याला। हा रस्त्याचा सुंदर परिसर बघत आपण मंदिराच्या जवळ येऊन पोहोचतो। खरं तर नवरात्र चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी छोटी मोठी दुकानं तुम्हाला पाहायला मिळतात। आम्ही जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट जाऊन पोचलो ते फिरंगाई देवीच्या मुख्य मंदिराच्या जवळ। तर मित्रांनो, आपण आता मंदिरापाशी येऊन पोहोचलो आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकताय हे आहे फिरंगाई देवीचं मंदिर। अतिशय सुंदर मंदिर आहे, कारण की हे कातळ खडकामध्ये कोरून आतमध्ये या मंदिराची खरं तर स्थापना करण्यात आलेली आहे। समोर बघू शकताय छान असं सजावट करण्यात आलेली आहे, आणि आजचा दिवससुद्धा खूप विशेष आहे, कारण की आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी आपण आलो आहोत या फिरंगाई देवीला।
चला तर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन फिरंगाई देवीचं दर्शन घेऊ आणि आतमध्ये केलेली सजावट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. चला. तर बघू शकता आपण या मंदिरामध्ये फिरंगाई देवीच्या बरोबर तुकाई मातेचं सुद्धा या ठिकाणी छानसं असं खरं तर विभूषण आणि काही पोशाख घालून त्यांना सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे. कारण की आत्ताचे हे दिवस म्हणजे नवरात्रीचे दिवस आहे आणि यावेळेस खरं तर आदिशक्तीला पूजलं जातं. अशा या आदिशक्तीचंच रूप असलेल्या या फिरंगाई देवीचं आज आपण दर्शनासाठी या डोंगरावरती आलो. खूप सुंदर असा डोंगर आहे. कारण की या डोंगरावरती येत असताना तुम्हाला अनेक जागी खरं तर खूप सुंदर अशी फुलं पाहायला मिळतात. ज्या फुलांचं खरं तर असं वाटतं या डोंगरावरती पूर्ण खरं तर शाल पांघरलेली असंच वाटतंय. तर बघू शकता या मंदिरामध्ये फिरंगाई देवीचं सुंदर असं रूप तुम्ही या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकताय. आजचा कलर आहे हा लाल आणि ह्या लाल रंगामध्येच ही देवी खरं तर पूर्ण म्हणजे झाकून गेलेली आहे आणि खूप सुंदर असं रूप तिचं पाहायला भेटतं. आणि या मंदिराच्या समोरच्या बाजूला हे बघू शकताय अशी छान अशी सजावट करण्यात आलेली आहे फुलांच्या याने आणि आतमध्ये सुद्धा गाभाऱ्यामध्ये ही सजावट करण्यात आलेली आहे. तर अशा या मंदिराचं आपण आता दर्शन घेतलं आहे आणि आता पाहूया आपण खरं तर बाहेरचा काही परिसर जो आपल्या पात्र्याच्या नजरेतून मी तुम्हाला दाखवतोय तो तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये काही कोरीव लेण्या पाहायला भेटेल ज्या अपुऱ्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. तर तुम्ही बघू शकता याच कोरीव लेण्यामध्ये तुम्हाला कोरीव असे हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. ही एकदम आडबाजूला असल्यामुळे या ठिकाणी जास्त लोक जात नाही. तर काही ज्या गुहा आहे त्या पूर्ण आता तुटलेल्या पाहायला मिळतात. मारुती रायाचं दर्शन घेतल्यानंतर आत्ता आपण चाललोय खरं तर पुढं. तर मित्रांनो या ठिकाणी ह्या ज्या लेण्या आहे हा तर असं म्हटलं तर मावळ हा एक व्यापारी मार्ग होता आणि या व्यापारी मार्गावरती अनेक बौद्ध भिक्षुक आपली खरं तर धर्माचा प्रसार करत होते. त्यावेळेस त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी या ठिकाणी काही कोरीव गुफा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु या ठिकाणी असलेला दगड हा ढिसूळ असल्याने या पूर्ण लेण्या ह्या अपुऱ्या सोडल्या गेल्या. तर इथं काही तुम्ही टाक्या बघू शकता ज्या पाण्याच्या टाक्या इथं खरं तर अख्ख्या वर्षभर या ठिकाणी असलेल्या लोकांना पाणी पुरवतात. तर आपण ते आता टाक्या बघायला जाऊ. या ठिकाणी ज्या टाक्या आहे ह्या पूर्ण आता पावसामुळे भरलेल्या आहे आणि याच टाक्यांचं पाणी हे पूर्ण 12ही महिने आपल्याला इथं पाहायला मिळतं. काही वर्षापूर्वी आलो होतो त्यावेळेस इथं कुठल्याही प्रकारच्या शिड्या वगैरे नव्हत्या. आत्ता मात्र लोखंडी शिडी करण्यात आलेली आहे वरती टाकीवरती जाण्यासाठी आणि बघू शकता या पाईपाच्या माध्यमातून खाली पाण्याची टाकी भरली जाते. तर बघू शकता आता आपण तिथं आल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपल्याला टाकीचं तोंड आहे ते खूप छोटं दिसते परंतु हे आतमध्ये ही टाकी खूप मोठी आहे आणि आत्ता पाणी हे पूर्ण तंतोतंत भरलेलं आहे. त्यामुळं आत्ताचा पाण्याचा कलर बघितला हा एकदम स्वच्छ आहे. त्यामुळे हे पाणी जे आत्ता आहे एकदम फ्रेश पाणी आहे आणि हेच पाणी आता इथं या जागी पिण्यासाठी वापरलं जातं. अशा अनेक टाक्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. जे जशी टाकी तिथे तशीच टाकी तुम्ही इथे सुद्धा पाहू शकताय. अशा बऱ्याच टाक्या तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला भेटतात. परंतु काहीमध्ये पाणी आहे तर काहीमध्ये पाणी हे पूर्ण खराब झालेलं पाहायला मिळते. तर या टाक्या तुम्ही इथं आल्यानंतर या मंदिराच्या अगदी उजव्या बाजूलाच पाहायला मिळतात. तर तुम्ही या टाक्या इथे येऊन पाहूही शकता.
तर मित्रांनो आपण दर्शन घेतलंय आता फिरंगाई देवीचं आणि हा फिरंगाई देवीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या फेसबुक अकाउंटला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन जागेवरती. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.